कुणी थाय करी खाल्ली आहे का? सो इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. बट ह्याच्यामध्ये आहे ना, माझ्याकडे नारळाचं दूध नव्हतं, विच इज अ मेन इन्ग्रेडियंट. पण याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. सो ही क्रीमी ब्रोकोली वेजेस करी बनवली आहे मी. याच्यामध्ये काय करायचं आहे की सुरुवातीला थोडंसं जिरं टाकायचं आहे. तेल, बटर, घी तुम्हाला जे आवडेल ते टाका. त्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी लसूण आणि मिरचीचं ठेचलेलं ना वाटण किंवा ठेचा बोलू शकते टाकलेलं आहे. त्यानंतर टमॅटोज ॲड केलेले आहेत, फ्रेश ब्रोकोलीज, इथे ग्रीन पीज ॲड केलेले आहेत आणि हे आहेत आपले पनीर. आता हे जे पनीर आहेत ना ते मी अजिबात सेपरेटली तेलावर वगैरे परतले नाही आहेत. कॉज आपल्याला अशी मस्त ग्रीन व्हेजीज हवी, आपल्याला काही जास्त भरपूर ऑइल नको आहे याच्यामध्ये. थोडंसं मी हळद टाकलेली आहे आणि इथे थोडंसं 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा ह्याला 1 ते 2 मिनटं छान असं परतवून घ्यायचं, छान अशी वाफ काढून द्यायची आहे. आता मी फॉर द कलर म्हणजे फक्त मला कलर हवा आहे म्हणून थोडीसं मी स्प्रिंकल केलेलं आहे रेड मिरची पावडर आणि याच्यामध्ये मी छोटे 3 चमचे कर्ड टाकत आहे. आता याच्यामध्येच आपण काय करूया की अमूलची फ्रेश क्रीम जी आहे ती थोडीशी ॲड करूया फॉर द थिकनेस. आणि कोणाला जास्त थिक हवी असेल तुम्ही जास्त ॲड करू शकता. आता याच्यामध्ये आहे ना तुम्हाला ज्या क्वांटिटीनुसार हवी आहे करी तेवढं पाणी टाका. मी इथे फक्त 1.5 ग्लास पाणी काढलेलं आहे आणि उकळी करायची, छान कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायची आहे. इथे आपली क्रीमी ब्रोकोली वेज करी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर